नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचे नाव आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे मुग्धा वझे भोकरी. चला तर मग करूया कथेला सुरुवात. अडला हरी गाढवाचे पाय धरी याचा शब्दशः म्हणजे अक्षरशः अर्थ असा आहे की अडचणीत आलेल्या हरीला म्हणजे देवाला वेळ पडली तर गाढवाचे पाय धरावे लागतात. गर्भित अर्थ म्हणजे लाक्षणिक अर्थ असा आहे की श्रेष्ठ व्यक्ती जरी असला तरी जर त्याची अडती बाजू असेल तर त्याला कनिष्ठ व्यक्तीसमोर नमतं घ्यावं लागतं. त्यावरच आधारित ही कथा आहे. एका गावात एक कपड्यांचे व्यापारी मोतीलाल शेठ राहत असत. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना जवळपासच्या बऱ्याच ठिकाणी मधून प्रवास करावा लागायचा. बस आणि ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा आपण आपलीच गाडी घेऊन त्यावर एक ड्रायव्हर लावून प्रवास करणं जास्त सोयीस्कर आहे असं त्यांना वाटलं. स्वतःची गाडी असली की मालाची ने-आण करणंही सोपं जाऊ शकणार होतं. त्यामुळे एका शुभमुहूर्तावर त्यांनी एक मोठी कार खरेदी केली. परिचितांच्या ओळखीतून त्यांना एक ड्रायव्हर पण मिळाला. आज नेहमीपेक्षा बऱ्याच जास्त मालाची ऑर्डर होती, त्यामुळे ते सकाळीच तयार झाले आणि ड्रायव्हरची वाट बघू लागले. त्यांनी ड्रायव्हर गणपतला आदल्याच दिवशी उद्या आपल्याला भल्या पहाटेच निघायचं आहे बरं असं सांगून ठेवलं होतं आणि गणपतने सुद्धा मान डोलावली होती. सकाळी 7ला निघायचं ठरलं होतं, त्यामुळे गणपत 6:45ला येणं अपेक्षित होतं. पण आता 7:30 वाजले तरी त्याचा यायचा पत्ता नव्हता. मोतीलाल त्याला वारंवार फोन करू लागला, पण याचा सारखा आपला फोन एंगेजच येत होता. गणपतचा फोन सारखा एंगेज का येतोय? कोणाशी एवढा बोलतोय काय माहीत? मोतीलाल स्वतःशीच म्हणाले. मोतीलालची मुद्रा त्रासिक झाली. ते अस्वस्थपणे कारजवळ येरझाऱ्या करू लागले. सारखी त्यांची नजर घड्याळात जात होती आणि प्रत्येक मिनिटांगणिक त्यांच्या कपाळावरची एक काठी वाढत होती. चायला राहिलाय कुठे या गणप्या? तरी काल 4 वेळा त्याला बजावून सांगितलं की लवकर ये म्हणून, तरी सुद्धा गडबड केलीच त्याने. मोतीलालचे पुन्हा स्वागत सुरू झाले. गणपतवरून ते गणप्यावर आले म्हणजे एकंदरीत प्रकरण चांगलंच तापलं होतं. काटा 8कडे झुकला आणि मोतीलालला दुरून एक ठिपका येताना दिसला. चालण्याची ढब बघून तो गणपत आहे हे मोतीलालने ओळखले. का रे गणपत, केवढा उशीर केला? 6:45 ऐवजी 8 वाजले आता. बरं, मगाचपासून तुला 17 वेळा फोन केला, सारखा तुझा फोन एंगेज. बोलत कोणाशी होता तू एवढा वेळ? सॉरी काका, ते काय म्हणजे घरची माहेरी गेली ना, तिचा फोन आला होता म्हणून बोलत बसलो. अरे, ही वेळ आहे का बोलण्याची? किती उशीर झाला मला. ते काय आहे काका, माझ्या आणि माझ्या घरचीच्या मोबाईलात मग ते फिलायन्स कंपनीचं सिम टाकलं आहे ना, त्यात आम्हाला रात्री 11 ते पहाटे 8 वाजेपर्यंत फ्री टॉक टाईम राहते, म्हणून तिने सकाळी फोन केला मला. धन्य आहे तू, चल आता लवकर. हो काका, टेन्शन घेऊ नका, बरोबर सोडतो वेळेत तुम्हाला. एकदाचा त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासात मोतीलालला व्यवसायासंदर्भात फोन येत होते. थोडं पुढे गेलं की गणपतनी म्युझिक प्लेअरवर मोठ्या आवाजात उडत्या चालीचं गाणं लावलं. इकडे मोतीलाल फोनवर बोलतोय याकडे काहीच लक्ष न देता मस्त गणपतचं गाणं सुरू होतं. हॅलो हॅलो, हो आम्ही निघालो. घूंगट की आड से. काय 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 काही ऐकू येत नाहीये हो. काय म्हणताय? अरे गणपत, आवाज जरा कमी कर ना गाण्याचा. गणपत आपला
मान डोलावत गाडी चालवत राहतो. मोतीलालने म्हटलेलं त्याला ऐकू येत नाही आणि आवाज कमी करण्याच्या कानाकुणा समजत नाहीत. त्याचं आपलं सुरूच असतं, दिलबर का दिलबर का दिलबर का. मग शेवटी मोतीलाल त्याला चांगलं चालवून आवाज देतो, अरे आवाज कमी कर ना त्याचा. तेव्हा कुठे आवाज कमी होतो, तोपर्यंत फोन बंद झालेला असतो आणि रेंजही गेलेली असते. मोतीलालची मर्जी खफा होते. गणपत, आधी दरिद्री गाणं बंद कर, डोकं दुखायला लागलंय माझं. त्याऐवजी हे घे पेन ड्राईव्ह, यातलं भावगीत भक्तिगीत लाव जरा. गणपत ते गाणं लावतो आणि अचानक फास्ट गाडी चालवायला लागतो. गाडी खूप हिंदकळते. मोतीलालला खूप हिसके बसतात. अरे जरा स्पीड ब्रेकर बघून चालव की लेका, पोचवतो म्हणे वेळेत. पण कुठे पोचवतो, वरच पोचवशील नाही तर. हळू चालव. हे गाणं लावलं ना तेव्हापासून होतंय बघा काका मला. हे गाण्यामुळे डोकं दुखायला लागलं माझं. मोतीलालने विचित्र नजरेने त्याच्याकडे बघितलं आणि मनातल्या मनात त्याला एक जोरकस शिवी हासडून तो म्हणाला, बंद करते गाणं, कोणतंच गाणं लावू नको आता. गाणं बंद झालं आणि गणपतची टकळीही सुरू झाली. कोणता बिझनेस आहे तुमचा काका? बक्कळ पैसे मिळत असतील नाही? कापड म्हणजे तयार विकता की फक्त ताग? अन लहान लेकरांचे पण विकता का हो तुम्ही? त्याच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. अरे देवा, या गणप्यापासून मला वाचव रे बाबा, 21 नारळ वाईन मी, मोतीलाल मनातल्या मनात म्हणाला. प्रवासात मोतीलालचा डोळा लागला आणि थोड्याच वेळात त्याचा फोन वाजू लागला. गाढ झोप लागल्याने मोतीलालला काही ते ऐकू आलं नाही, पण गाडी चालवताना सारखा आवाज येत असल्याने त्याने मोतीलालचा फोन घेतला. हॅलो, मोतीलाल का? नाही, त्यांचा ड्रायव्हर. त्यांना फोन देता का? ते झोपले, थोड्या वेळाने करा, असं म्हणून गणपतने फोन ठेवून दिला. नंतर गणपतलाच एवढे फोन येऊ लागले की त्याचं मोठमोठ्याने बोलणं आणि त्याच्या फोनची मोठी रिंगटोन ऐकून मोतीलालला जाग आली. गणपत एका हातात स्टेअरिंग आणि एका हातात मोबाईल अशी गाडी चालवत होता. समोर मोठा स्पीड ब्रेकर होता. तो काही गणपतला बोलण्याच्या नादात दिसला नाही आणि गाडी खूप उंच उचकटली गेली. मोतीलालचं डोकं गाडीच्या छताला लागलं. अरे गणपत, आधी कार थांबव, आधी थांबव. काय झालं काका? आधी तू फोनवर मनसोक्त बोलून घे, मगच आपण पुढे जाऊ. असा एका हातात फोन आणि एका हाताने गाडी चालवलेला मला परवडणार नाही. डोक्याला आलेल्या टेंगुळावरून हात फिरवत मोतीलाल म्हणाला. सॉरी सॉरी काका, आता पुन्हा नाही होणार. पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला. मोतीलालने स्वतःचा फोन बघितला. अरे बापरे, एवढे मिस कॉल्स! कोणी माझा फोन सायलेंटवर ठेवला? मीच ठेवला. अहो तुम्ही झोपला होतात ना, म्हणून डिस्टर्ब नको व्हायला म्हणून ठेवला. अरे तुला कोणी सांगितलं नसते उद्योग करायला? सगळे व्यवसायाचे फोन होते, ते ऑर्डरचे होते कॉल्स. सगळ्या माझ्या ऑर्डर बोंबलल्या गेल्या सगळ्या. गणपत गोंधळून इकडे तिकडे बघू लागला. शेवटी त्यांचा प्रवास पूर्ण झाला आणि ते मुक्कामी पोचले. गणपत, हे घे पैसे, बस करून तू निघून जा, मला वेळ लागेल, असं म्हणून गणपतचे पैसे देऊन मोतीलालने त्याला रवाना केलं आणि 1-2 मित्रांना फोन करून त्याने एका चांगल्या चालकाची सोय केली. परतीचा प्रवास मोतीलालचा छान झाला. या नवीन चालकाला त्याने कामावर रुजू करून गणपतला कायमचा रामराम ठोकला. असेच काही महिने गेले. मोतीलालचा चालक सर्दी तापाने आजारी पडला आणि अचानक ऑर्डर संदर्भात मोतीलालला परगावी जायचं काम निघालं. वेळेवर कोण चालक मिळणार? त्याने बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, पण कोणीही ऐनवेळी उपलब्ध नव्हतं. शेवटी नाईलाजानं मोतीलालच्या डोळ्यापुढे गणपत आला. त्याने त्याला फोन केला. गणपत म्हणाला, 1 तास लागेल मला यायला, लगेच तर येऊ नाही शकत, आणि भाडं जरा जास्त लागेल मला, कारण
दुसरं काम सोडून यावं लागतंय ना तुमच्यासाठी. तेव्हा मोतीलालने ठीक आहे, ये लवकरात लवकर असं त्याला सांगितलं. 1 तासाने येतो म्हणणारा गणपत 2 तासाने आला. पण मोतीलाल समोर काही पर्याय नव्हता. अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी परिस्थिती होती. वरील कथेत ड्रायव्हर आणि व्यापारी हे रूपक म्हणून वापरले आहेत, तेव्हा गैरसमज करू नये ही विनंती. धन्यवाद.